मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर येथील जागृत देवस्थान माता बनाई देवी यात्रा उत्सव यंदा उत्साहात संपन्न होणार आहे. पंचक्रोशीमधील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या देवस्थानाची यात्रा दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या 3ऱ्या दिवसापासून सुरू होते. यंदा 21 ते 24 मार्च या कालावधीमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी श्री बनाई देवी सार्वजनिक यात्रा उत्सव कमिटीच्या नवीन कार्यकारिणीची नियोजन बैठक पार पडली आहे. यामध्ये यात्रा यशस्वी करण्यासाठीचं नियोजन अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. कमिटीचे अध्यक्ष संपतराव तराळ, उपाध्यक्ष संजय खिलारी यांच्या नेतृत्वाखाली ही तयारी जोमानं सुरू आहे. शनिवारी 21 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजता हजरत शादवल शाह फकीर बाबा संदलचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रविवारी 22 मार्च रोजी सकाळी 8 वाजता बनाई देवी काठी मिरवणूक, रात्री 8 वाजता छबिना मिरवणूक, तर रात्री 10 वाजता लोकनाट्य तमाशाचं सादरीकरण होणार आहे. तर सोमवारी 23 मार्च रोजी सकाळी 8 वाजता मळगंगा देवी काठी मिरवणूक, दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा, रात्री 8 वाजता छबिना, तर रात्री 10 वाजता ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी 24 मार्च रोजी सकाळी 8 वाजता मुक्ताई देवी काठी मिरवणूक, रात्री 8 वाजता मुक्ताई देवी छबिना आणि रात्री 10 वाजता ऑर्केस्ट्रा होणार आहे. तसेच 24 आणि 25 मार्च रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय संपूर्ण यात्रेत फटाके आणि दारूगोळ्यांची भव्य आतिषबाजी बघायला देखील मिळणार आहे आणि हा उत्सव सर्व धर्मियांच्या एकतेचं प्रतीक आहे. हजारो भाविकांची उपस्थिती या ठिकाणी अपेक्षित आहे. कमिटीनं सर्वांनी सहभागी होऊन यात्रा यशस्वी करण्याचं आवाहन केलंय. नमस्कार, मी टाकी ढोकेश्वरचा नागरिक संपत नाना तराळ. मला यात्रेचे कमिटीचे अध्यक्ष बनवले. बनाई उत्सव यात्रेचे पहिल्या दिवशी कार्यक्रम 21 तारखेला संदल, दुसऱ्या दिवशी 22 तारखेला बनाई यात्रेचा शबिना और तमाशा, दुसऱ्या दिवशी 23 तारखेला आगामा मळाबाई काठी छबिना, चौथ्या दिवशी मुक्ताई छबिना काठी आणि मराठी लावण्या महिलांसाठी खास 2 दिवस ठेवलेले आहेत. असा रुपये रेषाचा कार्यक्रम आहे. जो न गालबोट लावता कार्यक्रम मी चांगल्या प्रकारे घडून आणणार आहे. असंच सगळ्यांनी मला मदत करावी ही नम्र विनंती. बैलगाडा सुद्धा 2 दिवस आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी आपल्या टाकी ढोकेश्वर गावातील श्री बनाई देवी सार्वजनिक यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतोय. त्यावेळी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष म्हणून टाकी ढोकेश्वर गावचे आमचे मार्गदर्शक बिरोबापत संस्थेचे चेअरमन सन्माननीय संपत तराळ यांच्यावर यावर्षी अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शनिवार दिनांक 21/3/2026 रोजी हजरत शादवल बाबाचा संदल, 22 तारखेला बनाई देवीची यात्रा, त्या दिवशी सकाळी छबिना, संध्याकाळी काठी मिरवणूक आणि संध्याकाळी लोकनाट्य तमाशा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे 22 तारखेला
बळगंगा देवीची यात्रेच्या दिवशी सकाळी या ठिकाणी काठी मिरवणूक, संध्याकाळी देवीचा छबिना आणि महिलांसाठी लावणी विश्वातील फुलवंती हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी दुपारी 4 वाजता या ठिकाणी तालुक्यातील सर्वात मोठा हंगामा या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या टाकळी ढोकेश्वर गावामध्ये या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे सोमवार दिनांक 23 मंगळवार दिनांक 24 रोजी मुक्ताई देवीची काठी मिरवणूक आणि संध्याकाळी छबिना आणि सायंकाळी 8-10 वाजता महिलांसाठी नटखट सुंदरा हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक 24 आणि बुधवार दिनांक 25 रोजी 2 दिवस या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यत या ठिकाणी ग्रामस्थांनी आणि आमच्या यात्रा कमिटीने आयोजित केलेली आहे. तरी सर्व ग्रामस्थांना भाविकांना विनंती की यात्रेचा अतिशय मनसोक्तपणे आनंद घ्यायचा आहे. यात्रेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागून न द्यायचंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त यात्रेसाठी राहणार आहे. या यात्रेसाठी सन्माननीय आपल्या टाकळी ढोकेश्वर गावचे ग्राम कार्यकर्ते सन्माननीय मळीभाऊजी रांदोन असतील, सन्माननीय बैलगाड्याचे आमचे नाना बाळशामचे पायमोडे असतील, त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय अंकुशे पायमोडे असतील, आमच्या सर्वांच्या या ठिकाणी देखरेखीखाली या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की आपण या यात्रा उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.